ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जातीपातीचे राजकारण, तरुणांना दमदाटी करू नका। कोपरा सभेत निरंजन आवटी यांची विरोधकांवर जोरदार टीका। कोपरा सभेत उमेदवार निरंजन आवटी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। जातीपातीचे राजकारण करू नका, समाजातील तरुणांना दमदाटी करू नका असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। गेल्या निवडणुकीत अशाच पद्धतीची दमदाटी करण्यात आली होती आणि त्याचा निकाल काय झाला हे सर्वांना माहीत आहे असं सांगत त्यांनी जनतेला स्मरण करून दिले, जनता ही पैशाने जिंकता येत नाही तर विश्वासाने आणि कामाने जिंकावी लागते असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं। पाहूया ते काय म्हणतात। महानकर नेप्ससाठी आदी माने, मिरज। 5 वर्षामध्ये दिंडीमध्ये किमान 5 पोरं जर सरकारी नोकरीत लावलं नाही तर पुढच्या वेळी तुमच्या इथं मतं मागायला येणार नाही, एवढाच मी तुम्हाला शब्द देतो। त्यामुळे आपण सगळे उपस्थित असणारे माझी विनंती हात जोडून आहे की तुमच्यावर सगळ्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, पण सांगायचं कारण एवढंच आहे की आदरणीय सुरेश भाऊ खाडे असतील, आदरणीय मकरंद भाऊ देशपांडे असतील, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय बापू असतील, यांनी फार विश्वासाने आपलं भारतीय जनता पार्टीचं पॅनल या ठिकाणी तयार केलंय। आणि त्यामुळे मतदान करत असताना माझ्या बाबतीत विशेष उल्लेख करावा लागेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विरोधकच आता याला त्यांनी सांगतात की निरंजनला 1 मत करा आणि बाकीचं आम्हाला 1 करा। कालपासून आता ते 1-1 मत मागल्यात, पण माझी विठ्ठलाच्या चरणी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिलं माझ्या 3 सहकार्यांना मत करा, मग मला मत करा। जर एकट्याला मत करणार असलं तर मला मत करू नका या भावनेचा मी आहे, कारण की माझ्यासोबत जे सहकार्य आहेत त्यांच्यापेक्षा मला जर 1 मत जरी जड पडलं, माझ्यापेक्षा 1 मत त्यांना जास्त पडू दे, पण कमी पडलं तर हा वैयक्तिक आवटी कुटुंबाचा अपमान असेल। कारण की मकरंद भाऊने आणि बापूने अतिशय विश्वासानं आमच्या सोबत 3 सहकारी पॅनल दिले। त्यामुळे भागातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की कशाचाही विचार करू नका। जी माणसं मागच्या 5 वर्षापूर्वी इथे मतं मागायला आली ती 5 वर्ष कोणाच्या सुखादुखात सहभागी झालं नाही, कोण जिवंत आहे काय, कोण गेलं काय याची विचारपूस कोणी केली नाही, कोणाला अडचण आहे काय विचारलं नाही। इथनं जाताना कधी कुणा महिलेला विचारलं नाही की बाबा तुमच्या इथे घंटागाडी आले काय, पाणी येते काय, कशाचाही विचार केला नाही। आणि आता 8 दिवसापूर्वी दिंडीवेस माझं लय कवळाला करतात। त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की कसलाही विचार करू नका। माझी युवा वर्गाला विनंती आहे, इथले युवक वर्ग माझ्या समोरच्या पार्टीचं काम करतायत, पण त्यांची पण अडचण अशी झाली आहे की 5 वर्ष आम्ही त्यांचं काम केलंय, त्यांनी सांगाल ते काम या भागात केलंय, पण ना विरोध असतं त्यांनी त्या भागाचं काम करतात, त्या लोकांचं काम करतात, मला अडचण नाही। पण माझी विनंती एवढी आहे की मतदान मागत असताना सरळ सभ्य भाषेत मतदान मागा, दादागिरी करायला जाऊ नका। मागच्या वेळी तुम्ही दादागिरी केल्यानंतर काय अंगलट आले तुम्हाला माहित आहे। त्यामुळे राहिलेल्या 3 दिवसात जर दादागिरी करायला बघितला तर आम्ही कुणाचं नाव काढत नाही, पण माझं जर नाव काढलं तर घरापाशी घुसून आम्ही मातीत घातल्याशिवाय सोडत नाही, एवढंच लक्षात ठेवा। आणि सगळ्या युवा वर्गाला सांगतो, नगरसेवक म्हणून मी तुमच्यासोबत कधीच राहिलो नाही, तुमचा सहकारी म्हणून, तुमचा भाऊ म्हणून राहिले। त्यामुळे तुमच्या जर केसाला इथं धक्का लागला तर तो वैयक्तिक निरंजन आवटीला धक्का असणार आहे। त्यामुळे 24 तास माझा मोबाईल चालू आहे, कधीही काय वाटलं तर मला फोन करा। हा तुमचा घरातला मुलगा तुमच्यासाठी असेल एवढाच शब्द देतो। आणि 15 तारखेला मतदान करत असताना भारतीय जनता पार्टीचं जे विठ्ठलाच्या दर्शनाला जातील, मला वाटत नाही की ते आम्हाला फसवतील, कारण की 20-30 वर्षाचं जे स्वप्न तो विठ्ठलाचं मंदिर व्हावं, ते विठ्ठलाचं मंदिर आदरणीय सुरेश भाऊंच्या फंडातनं केलंय। त्यामुळे त्या मंदिराला दर्शन घेणारा प्रत्येक माणूस भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवाराला मतदान करेल हा विश्वास व्यक्त करतो। आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू देत, एवढाच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।